आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स। बैलझुंजीत बाबूचा मृत्यू, 12 जणांवर गुन्हा दाखल। ताकाला जाऊन भांड लपवू नका, रिफायनरी प्रकरणी प्रमोद जठरांची टीका। आणि महाराष्ट्र निर्बंध मुक्त, मास्क वापरणं इच्छित। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा। दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी, मालवण तालुक्यातील तळगाव गावात अनधिकृतपणे बैलांच्या झुंजीचं आयोजन केल्याप्रकरणी तसेच एका बैलाच्या मृत्यूस आणि अन्य बैलाच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण, कुडाळ, वेंगुर्ले येथील 12 प्रमुख संशयित आरोपींसह अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दोन दिवसांपूर्वी तळगाव गावडेवाडी तलावानजीक बैलझुंजीचे अनधिकृतपणे आयोजन करण्यात आलं होतं। याचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले। यात बैलाचा होत असलेला छळ, बैलांना झालेली दुखापत हे स्पष्टपणे दिसत होतं। सुमारे 500 ते 600 लोकांचा जमाव दिसून येत होता। या झुंजीत जखमी झालेल्या एका बैलाचं निधन झालंय। त्यानंतर प्राणी मित्र संघटनांनी एकत्र येत त्या व्हिडिओमधील व्यक्तींची खातरजमा केली। आयोजकांबाबत माहिती मिळाली त्यानुसार मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग पोलिसांच्या मार्गदर्शनाखालीच मालवण पोलीस अधिक तपास करतायत। सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी या प्रकरणी अधिक लक्ष घालून कठोर कारवाईबाबत भूमिका स्पष्ट केली आहे। कणकवली डीवायएसपी यांनी मालवण पोलिसांनी तळगाव इथं झुंज झालेल्या ठिकाणी भेट देत पाहणी केली। एका बैलाच्या मृत्यूस आणि अन्य बैलांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण, कुडाळ, वेंगुर्ले येथील 12 प्रमुख संशयित आरोपींसह अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्युअर ॲनिमल लव्हर या प्राणीप्रेमी संस्थेच्या माध्यमातून सुप्रिया दळवी यांनी गुरुवारी मालवण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अधिक तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांच्या वतीनं देण्यात आली आहे। या प्रकरणी प्राणी मित्र संघटना मात्र चांगल्याच आक्रमक झाल्यात। वन्य प्राण्यांच्या आणि राज्यातील रक्षक दलाच्या बाबतीत असलेली ही गोष्ट अतिशय गंभीरतेने घेतली पाहिजे। स्वतःच्या क्षणिक मनोरंजनासाठी कोणत्या तरी जनावरांचा जीव घेणं हे अतिशय अमानुष असून कायद्याच्या कोणत्याही चौकटीत बसणार नाही। झुंजीच्या आयोजक आणि प्रायोजक असलेल्या या समाजकंटकांवर कडक कायदेशीर कारवाई होणं अतिशय आवश्यक आहे। कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग या संस्थेनं दिलाय। यावेळी शिल्पा खोत, साक्षी मयकर, कृपा कोरगावकर, आनंद पापर्डेकर, संजीव कुमार कुपकर, स्वप्नील गोसावी, स्वप्नील परुळेकर, सहदेव साळगावकर, महादेव तळवडेकर, रुपेश खोबरेकर, दर्शन वेंगुर्लेकर, गौतम कदम आदी उपस्थित होते।
पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आपलं योग्य निदान, अचूक उपचार आणि आपुलकीच्या सेवेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय बनलेले सिद्धांत हॉस्पिटल. ब्रेन स्पाइन शस्त्रक्रिया आणि ट्रॉमा केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. अत्याधुनिक सेवा सुविधांनी परिपूर्ण. मेंदूच्या अपघाती इजा, रक्तस्राव, ब्रेन ट्यूमर, मणक्याच्या सर्व प्रकारच्या आजारांवर एंडोस्कोपी तसेच मायक्रोस्कोपिक अशा अत्याधुनिक उपकरणांद्वारे शस्त्रक्रिया आणि लेसर उपचार. त्याचबरोबर पॅरालिसिस, फिट्स, मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, श्वसन रोग, किडनीचे विकार, डेंग्यू, चिकनगुनिया अशा गंभीर आजारांवर डॉक्टर अनुष्का वाईकर, डॉक्टर कौस्तुभ वाईकर आणि तज्ञ सहकारी डॉक्टर्स यांच्याकडून प्रभावी आणि विश्वसनीय उपचार. आजार कोणताही असो, अचूक निदान आणि योग्य उपचार फक्त इथेच. सिद्धांत हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटल जवळ, रिंग रोड, कोल्हापूर. फोन नंबर 930 917 0345 आणि 9860 39 59 52. आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते. गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कोरोनाची संख्या कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र मास्क वापरणं ऐच्छिक असणार आहे. तसेच याबाबत वेळोवेळी आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. काय म्हणालेत आरोग्यमंत्री, पाहूया. अनिवार्य असा नाही, परंतु ऐच्छिक जरूर आहे. आणि ऐच्छिक असल्या कारणाने अपील हीच राहील, विनंती हीच राहील की लोकांनी आपली स्वतःची आणि इतरांची काळजी घेण्यासाठी जमेल तेवढ्या मॅक्झिमम पब्लिकच्या ठिकाणी आणि महत्त्वाच्या सगळ्या ठिकाणी आपण मास्क घालावं. परंतु ते ऐच्छिक स्वरूपाने असेल अशा स्वरूपाचा निर्णय सुद्धा आज घेण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे गुढीपाडवा सण, इथल्या मुंबईच्या शोभायात्रा या सगळ्या आपल्याला अत्यंत उत्साहाने साजरा करता येतील. 14 एप्रिल ही जी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, तो दिवस सुद्धा पूर्ण उत्साहाने आपण साजरा करू शकू. आणि अन्य जे काही येणारे सण असतील ते सुद्धा निश्चित प्रकारे आपल्याला पूर्ण उत्साहाने साजरा करता येऊ शकतील. आणि त्यामुळे हा जो काही सातत्याने प्रश्न विचारला जायचा, त्या प्रश्नाला आता निश्चित प्रकारे गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने आपण ही महत्त्वपूर्ण घोषणा माननीय मुख्यमंत्री आणि कॅबिनेटनी मान्य केल्यामुळे या ठिकाणी करत आहे. एक सेकंड, आम्ही आता काय म्हणालो की ऐच्छिक केलेला आहे, याचा अर्थ काळजी घेत आपल्याला काम करणं आहे. आज आपण बघितलं अमेरिकापासून तर इंग्लंड, युरोपमधले काही महत्त्वाचे देश, या सगळ्या देशांनी मास्क सुद्धा मुक्त केलेलं आहे. परंतु आपल्या ठिकाणी आपण ऐच्छिक ठेवलेलं आहे. मात्र एपिडेमिक डिसीज ॲक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट विड्रॉ केलेला आहे. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्वांनीच जे काही वेगवेगळ्या टास्क फोर्स असेल, आरोग्य विभाग असेल, अन्य काही लोकांशी सगळ्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मला असं वाटतं केंद्र सरकार, टास्क फोर्स, अन्य काही संबंधित लोकांशी चर्चा करूनच कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणखीन एक मी माझ्या आरोग्य विभागाचा निर्णय सांगू इच्छितो. आज आरोग्य विभागामध्ये वय वर्ष 40 ते वय वर्ष 50 या 10 वर्षाच्या आतमधले जेवढे शासकीय कर्मचारी आहेत ते साधारणपणे 22 लाखाच्या दरम्यान आहेत. या सर्व कर्मचारी बांधवांसाठी आपण 2 वर्षात एकदा 5,000 रुपयापर्यंतच्या मर्यादेपर्यंत आपण त्यांना ज्या काही त्यांच्या आवश्यक चाचण्या असतील, ज्या त्यांच्या निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहेत किंवा एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून किंवा प्रिव्हेंशन च्या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या चाचण्या त्यांना आपण करण्यासाठीची मान्यता दिलेली आहे.
आणि त्यामुळे जवळजवळ त्यासाठी 105 कोटी रुपये खर्च येतो. 50 ते 60 आणि जे काही आपलं रिटायरमेंटचं एज आहे त्या दरम्यानच्या लोकांना दरवर्षी अशा पद्धतीच्या चाचण्या सुद्धा करून घेणं बंधनकारक केलेलं आहे. आणि या दोन्हीचा मिळून हा साधारण 105 कोटी रुपयाचा खर्च आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून करतो आहे. आणि त्यामुळे आरोग्य विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या हिताच्या जपवणुकीसाठी आणि आरोग्य चांगलं ठेवण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने हा एक महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा आज घेण्यात आलेला आहे. हे सांगत असताना सुद्धा मला मनापासूनच आरोग्यमंत्री या नात्याने आनंद आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आपलं योग्य निदान, अचूक उपचार आणि आपुलकीच्या सेवेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय बनलेले सिद्धांत हॉस्पिटल. ब्रेन स्पाइन शस्त्रक्रिया आणि ट्रॉमा केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. अत्याधुनिक सेवा सुविधांनी परिपूर्ण. मेंदूच्या अपघाती इजा, रक्तस्राव, ब्रेन ट्यूमर, मणक्याच्या सर्व प्रकारच्या आजारांवर एंडोस्कोपी तसेच मायक्रोस्कोपिक अशा अत्याधुनिक उपकरणांद्वारे शस्त्रक्रिया आणि लेसर उपचार. त्याचबरोबर पॅरालिसिस, फिट्स, मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, श्वसन रोग, किडनीचे विकार, डेंग्यू, चिकनगुनिया अशा गंभीर आजारांवर डॉक्टर अनुष्का वाईकर, डॉक्टर कौस्तुभ वाईकर आणि तज्ञ सहकारी डॉक्टर्स यांच्याकडून प्रभावी आणि विश्वसनीय उपचार. आजार कोणताही असो, अचूक निदान आणि योग्य उपचार फक्त इथेच. सिद्धांत हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटल जवळ, रिंग रोड, कोल्हापूर. फोन नंबर 930 917 0345 आणि 9860 39 59 52. श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरू गावडेकाका महाराज यांचा वाढदिवस कुडाळातील माड्याची वाडी श्री स्वामी समर्थ मठ इथं मोठ्या भक्तिभावानं पार पडला. सद्गुरूंचं प्रबोधन, धार्मिक विधी, भक्तिगीतांची सुरेल मैफल अशा भरगच्च कार्यक्रम पार पडले. सिंधुदुर्गसह मुंबई, गोवा, बेळगाव या भागातून लाखो संख्येनं भक्तगण उपस्थित होते. श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरू गावडेकाका महाराज यांचा वाढदिवस सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या निमित्तानं धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कुडाळ तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ सद्गुरू भवन माड्याच्या वाडी इथं श्री गावडेकाका महाराजांचा प्रतिवर्षीप्रमाणे वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहात भाविकांच्या गर्दीत साजरा करण्यात आला. सकाळी धार्मिक विधीनंतर श्री गावडेकाका महाराज यांना सुवासिनींनी कार्यक्रमही राबवण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या व्यक्तींचा खास सन्मान करण्यात आला. यानंतर श्री गावडेकाका महाराजांनी गुरुवाणीनं हजारो भाविकांचं उद्बोधन केलं. भक्तगणही तल्लीन होऊन महाराजांचं प्रबोधन ऐकत होते. जे चटके होतात त्या तुमच्या संपर्कात आले नक्की माझ्या चांगल्या आजपासून तुम्हाला सुख, समाधान, आनंद, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त होणार आहे. आणि तुमच्या जीवनाचा नवा संकल्प आज गुढीपाडव्या दिवशी आपण उभारतो आहे. आणि या गुढीपाडव्याच्या पुढे आपण आपलं जीवन नव्या दिशेने पुढे घेऊन जाणार आहोत. आज या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार केला. किती विचार विवेक बुद्धीने आपण काम करत आहोत. माणसामध्ये परमेश्वराला शोधायचं असेल आता सत्कार केला जाईल का तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी त्याग भावना शिकलेली आहे. कर्तृत्व भावना शिकलेले समाज घडवणे, मुलं घडवणे, समाजासाठी मला योगदान करायचे आहे आणि समाजाच्या दिशेने मला चालायचं आहे.
मग प्रत्येकाच्या मनामध्ये भावना आजच्या कोरोना काळामध्ये ज्या योद्ध्यांनी काम केलं त्या योद्ध्याचा सन्मान पत्र देऊन गौरव करते संस्था नाही तर तुम्ही करताय आणि हे तुमचं आज या ठिकाणी लाभलेलं योगदान आहे. आज किती आनंदाचा क्षण आहे, किती भाग्याचा क्षण आहे. अशा आनंदाच्या आणि भाग्याच्या क्षणाचा खरोखर आज मला सार्थ अभिमान आहे. स्वामी मार्गामध्ये सेवा करत असताना स्वतः मी मला माझ्यामध्ये देव शोधायचा आहे आणि मला दुसऱ्यामध्ये देव शोधायचा आहे. त्या देवाचं आणि ह्या देवाचं जेव्हा नातं निर्माण होतं तेव्हा मार्ग चालू होतो, यश चालू होतं, सुख चालू होतं, समाधान चालू होतं, गुरु कृपा होते, ऐवल्याची कृपा होते. असा हा भाग्याच्या क्षणी आपण एकत्र आलो. खूप शुभेच्छा द्यायच्याच आहेत पण आज आपल्याला बराच वेळ झालेला आहे. कुठेतरी तुमचं माझं जे जवळीक नातं आहे त्या नात्याची मी आतुरतेने वाट पाहतोय. भावा बहिणीच आहे, आई वडिलांच आहे, काका काकीच आहे, मामा मामीच आहे. अशा नात्याने आपण आज या ठिकाणी भेटणार आहोत, भेटलो आहोत. म्हणून म्हणेन की आपलं आयुष्य हे दुसऱ्यासाठी चंदनासारखं भेटवा. कोरोनाच्या काळामध्ये आपण ऑक्सिजनसाठी पैसे मोजले पण येणारा आताचा काळ आहे बघा, जून महिना. मी आलेल्या प्रत्येक स्वागताला, प्रत्येक भक्ताला, माझ्या प्रत्येक बाजूला एकच सांगेन की प्रत्येकाने एक झाड खरेदी करा आणि ते तुमच्या अंगणात लावा, ते तुमच्या शेजारी लावा. आणि मला जर तुम्हाला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर 10 लोकांच्या हातात झाडं द्या आणि ती 10 झाडं जगवा. म्हणजे 10 अधिक 1 11 म्हणजे 1 अधिक 1 बरोबर 2 असं गणित आपण मांडायचं आहे. आणि आपल्यासाठी आपला नवीन दिशेचा ऑक्सिजन तयार करायचा आहे. मला अभिमान आहे, मला दिलेल्या टाळ्याने मला कळलं मी झाड लावणार आणि मी 10 झाडं दुसऱ्याच्या हातात देणार. ती फळझाडं असतील, ती फुलझाडं असतील. ज्या झाडाचा माणसासाठी उपयोग होणार. झाड हे आपल्याला समर्पण भावना शिकवतं. झाडाची फांदी आपल्याला उपयोग येते, झाडाची सावली आपल्याला मिळते, झाडाचं फळ आपल्याला मिळतं, झाडाच्या फुलाचा सुगंध आपल्याला मिळतो. झाडाच्या प्रत्येक अवयवाचा आपण आपल्यासाठी उपयोग करतो. म्हणून झाड ही समर्पण भावना शिकवते आणि ही समर्पण भावना म्हणजेच भक्तीचा महामेरू आहे. ही समर्पण भावना म्हणजेच मोक्षाचा मार्ग आहे आणि ही समर्पण भावना म्हणजे मुक्तीचा मार्ग आहे. ही समर्पण भावना म्हणजे आयुष्यातलं पुण्य आहे आणि ही समर्पण भावना म्हणजे आपल्या आयुष्यातलं सर्वोच्च ज्ञान मार्ग आहे. मला आशा आहे प्रत्येक क्षणोक्षणी हे पण होते पण अहंकार स्वार्थ सोडून यशाच्या मार्गाकडे आपण प्रेम भावने, दातृत्व भावने, मांगल्य भावनेने, कर्तृत्व भावनेने, दातृत्व भावनेने, समर्पण भावनेने दुसऱ्यासाठी जीवन जगायचे आहे. आणि हे जीवन आपल्यासाठी आपल्या आयुष्यातला एक हिरा आहे. आणि हा हिरा सदैव दुसऱ्याला प्रकाश देणं म्हणजेच आपल्या मुलावर आपण संस्कार करणं आणि संस्कारातल्या संस्कृतीची निर्मिती करणं आणि संस्कृतीच्या निर्मिती बरोबर समाज घडवणं एवढं तुमच्याला मला अपेक्षित आहे. खूप बोललो मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज बोलण्याचं भाग्य मिळालं. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा समाधान, आनंद, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त व्हावं ही स्वामी चरणी, सद्गुरू चरणी, तुमच्या आई वडिलांच्या चरणी प्रार्थना.
यानंतर श्री सद्गुरू संगीत विद्यालय सावंतवाडी प्रस्तुत भक्तिधारा हा अभंग भक्तिगीतांची सुरेल मैफलीचं आयोजन करण्यात आलं होतं। दुपारी भक्तगणांनी महाप्रसाद घेतला। परमपूज्य सद्गुरू गावडे काका महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी जिल्हाबाहेरून बेळगाव गोवा राज्यातून भाविक मोठ्या संख्येनं माड्याच्या वाडी इथं दाखल झाले होते। यावेळी महाराजांनी भाविकांकडून शुभेच्छा स्वीकारल्या। उशिरापर्यंत हा शुभेच्छांचा पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा। आमदार नितेश राणे हे जसे पक्ष बदलतात तशी रिफायनरी बाबत आपली भूमिका बदलत असल्याचा टोला शिवसेना नेते सतीश सावंत यांनी लगावलाय। पाहुयात कणकवली येथील पत्रकार परिषदेत काय म्हणाले सतीश सावंत। राजापूर येथे जी रिफायनरी प्रकल्प जो आहे त्याला त्या ठिकाणी जनतेचा विरोध होता आणि जनतेचा विरोध असल्यामुळे शिवसेनेने त्या प्रकल्पाला जनतेची लोकभावना विचारात घेऊन त्या प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केलेला आहे। आजही सन्मान्य आदित्य ठाकरेजी ज्यावेळी आले त्यावेळी त्यांनी जनतेला प्रकल्पाचं समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही व्यक्ती राजापूरमध्ये भेटले आणि जर त्याचा विरोध मावळत असेल, रिफायनरीला जनतेचा विरोध नसेल तरच शिवसेनेचा पाठिंबा अशा प्रकारची भूमिका शिवसेना असेल आदित्य ठाकरे यांनी जाहीर केलेली आहे। यामध्ये नितेश राणेजी शिवसेनेवरती जी टीका करतायत रिफायनरीबद्दल ही त्यांची बुद्धिभेदाची आहे। मुळात या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प रद्द करायला भाग पडणार न्याय्य हक्कासाठी स्वाभिमान नेहमी जनतेसोबत हे नितेश राणेंचं काही वर्षापूर्वी आलेलं स्टेटमेंट आहे। काय मुळात नितेश राणेंनी रिफायनरीबद्दलची आपली भूमिका आता जी जाहीर करतायत त्यांनी पहिली जी भूमिका घेतली होती स्वाभिमानमध्ये असतेवेळी आणि काँग्रेसमध्ये असतेवेळी मतांवरती डोळा ठेवून, कारण त्या ठिकाणी त्यावेळीसुद्धा शिवसेना ग्रीन रिफायनरीला विरोध करत होती आणि ती मतं शिवसेनेला जाऊ नये आणि मुळात नितेश राणे काँग्रेसनंतर स्वाभिमान या पक्षात होते आणि म्हणून त्यांनी त्यावेळी या प्रेस घेतलेल्या होत्या की कोणत्याही परिस्थितीत रिफायनरी आम्ही रद्द करायला लावणार आहे आणि म्हणून नितेश राणेंनी पहिली आधी आपली दुटप्पी भूमिका जी आहे ती कशाप्रमाणे आपली दुटप्पी भूमिका झाली आहे ही पहिली आधी त्यांनी जाहीर करावी। नितेश राणे जसे पक्ष बदलत आहेत तशा त्यांच्या रिफायनरीबद्दलच्या भूमिका बदलत आहेत। काँग्रेसमध्ये होते, स्वाभिमानमध्ये होते, त्यावेळी रिफायनरीला विरोध केला
भाजपमध्ये गेल्यानंतर आता ते रिफायनरीला पाठिंबा देत आहेत. त्यावेळी त्यांची भाषणं देवगडमध्ये होती की आम्ही आमच्या नातेवाईकांना रिफायनरीमुळे कॅन्सर होईल आणि तो आमच्या नातेवाईकांना कॅन्सर होऊ नये म्हणून रिफायनरी प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही. आम्हाला आमच्या नातेवाईकांची काळजी आहे. आता नितेश राणे यांना त्यांचे नातेवाईकांची काळजी नाही आहे का? नितेश राणे यांनी देवगडमध्ये जे वक्तव्य केलं होतं की रिफायनरीमुळे कॅन्सर होईल, आता ह्या रिफायनरीमुळे कॅन्सर कसा होणार नाही आहे हे सुद्धा वैद्यकीयदृष्ट्या नितेश राणे यांनी त्या अहवालाच्या आधारे सिद्ध करावं आणि नंतरच रिफायनरीची बाजू घ्यावी. ज्या प्रमोद जठारांना ते रिफायनरीचे दलाल म्हणत होते, एजंट म्हणत होते, प्रमोद जठारांनी हजारो एकर जमीन या रिफायनरीमध्ये घेतलेली आहे आणि जठारांना पैसे मिळवणं महत्त्वाचं आहे, त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही आहे, अशा प्रकारची वक्तव्य नितेश राणे यांनी केली होती. आणि म्हणून नितेश राणे यांनी पक्ष बदलला म्हणून भूमिका बदलू नये. पहिली आधी त्यांची जी भूमिका होती ती आता का बदलली, म्हणजे BJPने यांना जे काय यांनी टाओ फोडून BJPमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे आज ते रिफायनरीचं समर्थन करत आहेत. आज त्यांनी जे सांगितलं की आरोग्याला प्रकल्प धोक्याचा आहे, पर्यावरणाला हा प्रकल्प धोक्याचा आहे, आमचे देवगडमधील आंबा बागायतदार या ठिकाणी उद्ध्वस्त होतील. आज नितेश राणे जे सांगतात की रिफायनरी मी करणार, मग आता आंबा बागायतदारांना तुम्ही कोणत्या पद्धतीने न्याय देणार आहे ह्याचंही उत्तर नितेश राणे यांनी द्यावं. म्हणजे जसे पक्ष बदलत आहेत तसे यांची तत्त्व बदलत आहेत, तसे यांचे विचार बदलत आहेत आणि म्हणून जे रंग पक्षाचे जसे रंग आहेत त्या पक्षाच्या रंग बदलण्याप्रमाणे आपले विचार बदलणाऱ्यांनी शिवसेनेवर टीका करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही आहे. आजही शिवसेना रिफायनरीच्या बाबतीत असतील, राऊतसाहेब असतील खासदार, या ठिकाणी जनतेला प्रकल्प नको असेल तर आजही शिवसेना त्या ठिकाणी जनतेच्या बाजूने सक्षमपणे उभी राहील आणि जनतेचा विरोध मावळला किंवा जनतेने समर्थन दिले तरच तो निर्णय त्या संदर्भात का असेल तो योग्य तो निर्णय होईल. पण नितेश राणेंनी जी भूमिका घेतली होती, नितेश राणेंना वाटते की जनता विसराळू आहे, पण जनता निश्चित विसराळू नाही आहे. तुम्ही केलेली कात्रणं आजही आहेत आणि तुम्ही त्यावेळी मतांवरती डोळा ठेवून तुम्ही जे रिफायनरीला त्यावेळी विरोध केला होता त्याचं उत्तर द्यावं. आरोग्याबद्दल रिफायनरी घातक आहे, कॅन्सर होईल आणि आमच्या या भागात नातेवाईक राहतात, आम्हालाही आमच्या नातेवाईकांची काळजी आहे, हे टाओ फोडून नितेश राणे त्यावेळी सांगत होते. आता यांच्या नातेवाईकांना हे काय सांगणार आहेत याचंही उत्तर नितेश राणेंनी द्यावं. काल आदित्य ठाकरेसुद्धा जे काय देवगडमध्ये आले, ही महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निधी आणि जिल्हा नियोजनमधनं दिलेल्या निधीची भूमिपूजन करायला आले. या निधीशी नितेश राणेंचा काडी मात्र संबंध नाही. नितेश राणेंनी सांगावं की केंद्रामधनं हे पैसे आणले आहेत. आज त्यांचे 7वं वर्ष आहे आमदारकीचं. किती केंद्रामध्ये 7 वर्ष ही सत्ता त्यांची आहे. 7 वर्षामध्ये त्यांनी किती पैसे केंद्राचे आणले ते त्यांनी सांगावं आणि नंतर आदित्य ठाकरेंवरती टीका त्यांनी करावी. फक्त दुसऱ्यावरती खेचकणं एवढंच त्यांचं काम आहे. या देवगडमध्ये त्यांचं कोणतेही विजन राहिलेलं नाही, कोणतेही विजन नाही विकासाबद्दलचं. आज या ठिकाणी आदित्य ठाकरेंसोबत जी चर्चा झाली, या ठिकाणी पर्यटनाला जी संधी आहे देवगडच्या दृष्टिकोनातून असेल, मालवण असेल, वेंगुर्ला असेल, ह्या ठिकाणी एकत्रित प्रयत्न करून ह्या जिल्ह्यातील पर्यटनामध्ये वाढ होईल या दृष्टिकोनातून आमची भूमिका राहील आणि ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी शिवसेना आणि ठाकरे कुटुंब निश्चितच ह्या ठिकाणी बांधील आहेत. फक्त नितेश राणे यांना दुसऱ्यावरती टीका करणं आणि आपण जे काय बोललो आहोत ते जसे ज्या पद्धतीने ते पक्ष बदलतात आणि कुठच्या पक्षात होतो हे सुद्धा सोयीस्कररित्या ते विसरतात. आपण कोणत्या पक्षात काय बोललो होतो, पक्ष बदलल्यानंतर ते विसरून जाणं हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे. आणि म्हणून रिफायनरीच्या बाबतीत नितेश राणे वारंवार आपली भूमिका बदलत आहेत आणि म्हणून जे स्वतःची भूमिका स्वतःच्या स्वार्थासाठी बदलतात त्यांना दुसऱ्यावरती टीका करण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही.
अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. 12वीचा अभ्यास तर झाला, पण आता प्रवेश परीक्षांचं काय? अरे मग परफेक्ट अकॅडमी आहे ना. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे क्रॅश कोर्स 2022. खास नीट, MST CET, JEE या परीक्षांसाठी 10 एप्रिल 2022 पासून 75 दिवसांचा फास्ट ट्रॅक कोर्स. मागच्या 3 वर्षात JEE, नीट, MST CET मध्ये सिंधुदुर्गात पहिला परफेक्ट अकॅडमीचाच. मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ. आगामी निवडणुकांमध्ये सन्मानजनक आघाडी झाल्यास आम्ही तयार आहोत, मात्र तसं न झाल्यास स्वबळावर निवडणुका लढू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सावंत यांनी मालवण इथं बोलताना दिला. मी मगाशीच सुद्धा सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज बरेच तरुण विविध पक्षातून प्रवेश करतायत. आम्हाला त्या सगळ्यांना सामावून घ्यायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका हीच राहिलेली आहे की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. बलाढ्य प्रतिस्पर्ध्याशी आपल्याला लढायचं आहे. आघाडी करण्याचा आमचा 100% मनसुबा आहे. परंतु त्याचबरोबर जर आमच्या मित्रपक्षाने कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गृहीत धरून निवडणुका लढवण्याचा जर प्रयत्न केला तर माझं आजही वक्तव्य तेच आहे की जर आघाडी झाली सन्मानजनक, आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला, जो निवडून येईल त्याला तिकीट, या आधारे जर निवडणुका लढवल्या गेल्या तर ठीक आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू करत आहे आणि प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याची, पक्ष वाढवण्याची स्वातंत्र्य आहे. एक जिल्हाध्यक्ष म्हणून मला सुद्धा राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचं स्वातंत्र्य पक्षाने दिलेलं आहे आणि त्याला अनुसरूनच माझे कार्यकर्त्यांना निवडणुकीत जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळावं याचा मी प्रयत्न करतो. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा. आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा मंत्री आदित्य ठाकरेंना डिसवलं होतं. त्यावर शिवसेना नेते सतीश सावंत यांनी उत्तर दिलंय. पाहुयात काय म्हणाले सतीश सावंत. देवगडमध्ये भालूचा आवाज वाढतो. भालू वाघत असतो ओरिजिनल, पण देवगडमध्ये आता काही ठिकाणी जिल्ह्यात भालूचा आवाज वाढलाय. कारण काही लोकांची इथे जे लावलं होतं टायगर कमबॅक, तर त्या टायगरची जिल्हा कोर्टाने, हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने नकं काढलेली आहे आणि म्हणून ओरिजिनल वाघाला नकं असतात. काय पिंजऱ्यातले वाघ जे कोर्टाने ज्यांची नकं काढली अशाने आधी वाघ म्हणून घ्यायची गरज नाही आहे आणि म्हणून ओरिजिनल वाघाला नकं असतात हे सांगण्यासाठी ते ओरिजिनल आहे. काय त्यामुळे कोर्टाने ज्यांची, जिल्हा कोर्टाने, हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने ज्यांची नकं काढली त्यांनी टायगर कमबॅक तर भालू कमबॅक. ती भालू माहीत आहे ना, भालू केकटत असते. ती काय वेळा अशुभ शुभ दोन्ही वेळा ती हे असते, मोमटत असते. त्यावेळेला म्हणतात ना, अरे कोण गेलो काय माणूस, भालू बोंबाटतं. बरोबर ना सचिन? बरोबर. भालू, ती भालू केकटत असते, ती भालू आहे. आणि याद राखा, आमच्या नेत्यांबद्दलचं काही अशी तुम्ही हे लावत असाल तर निश्चित त्याचं उत्तर याच्या पुढे दिलं जाईल. ते दिवस आता नाही आहे. देऊ उत्तर त्याची. आता मला बंद करा, काय ते विकासाबद्दल बोला. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. 12वीचा अभ्यास तर झाला, पण आता प्रवेश परीक्षांचं काय? अरे मग परफेक्ट अकॅडमी आहे ना. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे क्रॅश कोर्स 2022. खास नीट, MST CET, JEE या परीक्षांसाठी 10 एप्रिल 2022 पासून 75 दिवसांचा फास्ट ट्रॅक कोर्स. मागच्या 3 वर्षात JEE, नीट, MST CET मध्ये
सिंधुदुर्गात पहिला परफेक्ट अकॅडमीचाच. मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ. सावंतवाडीतील सुप्रसिद्ध आनंद पॉलिक्लिनिक आणि कैलासवासी डॉक्टर भाऊसाहेब पुरोळेकर नर्सिंग होममध्ये नव्या रुग्णसेवेचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती 2 एप्रिलपासून होतोय. यावेळी उपस्थित राहण्याचं आवाहन बालरोगतज्ञ डॉक्टर जयेंद्र पुरोळेकर आणि कान नाक घसा तज्ञ डॉक्टर लीना पुरोळेकर यांनी केलंय. पाहूयात. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दिनांक 2 एप्रिल शनिवारी आमच्या आनंद पॉलिक्लिनिक आणि काही डॉक्टर भाऊ पुरोळेकर नर्सिंग होममध्ये काही सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स आणि त्यांच्या रुग्णसेवेचा शुभारंभ होता. आता या अंतर्गत न्यूरोलॉजी म्हणजे जे मेंदू विकार आणि त्याचबरोबर मज्जारज्जू या विकार आणि आजारांचे जे तज्ज्ञ असतात, विशेष तज्ज्ञ डॉक्टर असतात, त्यापैकी डॉक्टर मुकुंद अंबापूरकर हे स्वतः MD मेडिसिन करून त्यानंतर DNB न्यूरोलॉजी असे विशेष तज्ज्ञ न्यूरोलॉजिस्ट जे तेलंगणा येथील निजामाबाद मेडिकल कॉलेज मध्ये प्राध्यापक होते. गेली 17 वर्ष ते न्यूरोलॉजी या क्षेत्रात कार्यरत होते. ते डॉक्टर मुकुंद अंबापूरकर हे मेंदू विकार विशेष तज्ञ ही आपली रुग्णसेवा सुरू करत आहेत. त्याच्या अंतर्गत त्या अशा पेशंटसाठी ज्यांना आकडीचा आजार आहे, अपस्मार आहे किंवा ज्यांना पक्षघात ज्याला आम्ही CBA म्हणतो, स्ट्रोक म्हणतो, पॅरालिसिसचा झटका आला किंवा अनेक असे मेंदूचे विकार आहेत, त्या विकारांचे तपास जे केले जातात, इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात, त्या अनुषंगाने EEG इलेक्ट्रोएन्केफॅलोग्राम, त्यानंतर नर्व कंडक्शन स्टडीज, EMG अशा अनेकविध म्हणजे जे तपास हे आहे तंत्रज्ञान आहे ते देखील उपलब्ध आहे आणि त्याचा देखील रुग्णांना लाभ मिळू शकतो. त्याचबरोबर डॉक्टर अंबापूरकर यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर मृदुला महाबळ अंबापूरकर या स्वतः स्त्रीरोग विशेष तज्ञ आहेत. प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग याच्यात त्यांनी MS गायनेकॉलॉजी मध्ये MS ही पदव्युत्तर शिक्षण संपादन केलेलं आहे. त्याचबरोबर इंग्लंड इथलं MRCOG हे देखील ही पदवी देखील इंग्लंडमधली त्यांनी संपादन केलेली आहे आणि त्यांचा या क्षेत्रात विशेष संशोधनात्मक अभ्यास आहे. गेल्या जवळजवळ 15 वर्ष त्या स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ञ म्हणून कार्यरत होत्या आणि आता त्याचबरोबर त्यांनी वंध्यत्व चिकित्सा म्हणजे ज्यांना लग्नानंतर अनेक वर्ष मुलबाळ होत नाही, गर्भधारणा होत नाही, त्यासाठी जे IVF किंवा आपण साध्या भाषेत ज्याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो, ते टेस्ट ट्यूब बेबी या क्षेत्रात त्यांनी विशेष प्रावीण्य संपादन केलेले आहे आणि ते तंत्रज्ञान म्हणजे IVF हे इथे डॉक्टर पुरोळेकर नर्सिंग होम मध्ये सुरू होत आहे. त्यामुळे डॉक्टर मृदुला महाबळ अंबापूरकर या ज्या मुळात त्या सिंधुदुर्गातल्याच आहेत, आपल्या तळकट या गावात त्यांचा जन्म, इथलं प्राथमिक शिक्षण, त्याच्यानंतर पुढे MBBS आणि MS वगैरे त्यांनी बाहेर जाऊन शिक्षण घेतलेलं आहे. त्या मॅडम म्हणजे वंध्यत्व चिकित्सा असेल किंवा त्या अनुषंगाने असणारे अनेक विकार, अनेक आजार यावरील तज्ञ, स्त्रीरोग मधल्या सगळ्या शस्त्रक्रिया, सगळे ऑपरेशन्स यामध्ये त्यांना प्रावीण्य आहेत. त्यामुळे ही सेवा सुरू होत आहे. त्याचबरोबर डॉक्टर अजय मुंडेकर हे स्वतः कार्डिओलॉजिस्ट आहेत. म्हणजे त्यांनी MBBS नंतर MD मेडिसिन आणि मग पुढे DM कार्डिओलॉजी हे सुपर स्पेशालिटी पदवी संपादन केलेली आहे. आणि डॉक्टर मुंडेकर हे गोव्यातील हेल्थवे नावाचं जे हॉस्पिटल आहे हेल्थवे, तिथे ICU चे इन्चार्ज आहेत. इंटेन्सिव्ह केअर ICCU ज्याला म्हणतात, इंटेन्सिव्ह कार्डियाक केअर युनिट, त्याचे प्रमुख आहेत. डॉक्टर मुंडेकर सरांनी कोरोनरी आर्टरीज म्हणजे ज्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत त्यावर कॉम्प्लेक्स कोरोनरी ज्या काय गुंतागुंतीच्या काही सर्जरीज म्हणजे ऑपरेशन नव्हे
पण अँजिओप्लास्टीच्या माध्यमातून यावर विशेष त्यांचा संशोधनात्मक प्रबंध आणि त्यावर त्यांनी इंग्लंडमध्ये काम केलंय, संशोधन केलेलं आहे. त्यामुळे ते फेलो म्हणतात, त्या क्षेत्रातले त्यांना एक फेलोशिप मिळालेली आहे. डॉक्टर अजय मुंडेकर यांचं सिंधुदुर्ग किंवा सावंतवाडीशी कनेक्शन असं आहे की गतकाळातील एक मोठी व्यक्ती वैनतेय म्हणून जे आपलं वृत्तपत्र होतं, त्या वैनतेयचे मेध शिरोडकर एक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि सर्व दृष्टीने एक मोठं नाव, आदरणीय असे ते डॉक्टर मुंडेकर यांच्या आजोबा शिरोडकर, मेध शिरोडकर यांच्या मुलींचा, त्यांच्या कन्येचे चिरंजीव डॉक्टर अजय मुंडेकर, ते दर बुधवारी सकाळी 10 ते 1:30 या दरम्यान इथे रुग्ण तपासणी करते, आठवड्यातून एकदा. याचबरोबर एक डॉक्टर मनीष कुशे म्हणून आहे. डॉक्टर मनीष कुशे हे मूळ मालवण येथील विरण गावचे, पण त्यानंतर शालेय जीवन त्यांचं इथे मिलाग्रेस मध्ये झालं आणि मग SPK आपल्या कॉलेजमधनं त्यांनी 12वी केल्यानंतर MBBS त्यांनी मुंबईत केलं आणि मग ते इंग्लंडमध्ये गेले 16-17 वर्ष होते. या दरम्यान त्यांनी प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या ज्या MRCP आणि त्याचबरोबर MRCP एंडोक्रायनॉलॉजी या सगळ्या पदव्युत्तर इंग्लंडमधील वैद्यकीय क्षेत्रातल्या पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी डिग्रीज त्यांनी संपादन केल्या, त्याच्यात प्रावीण्य मिळवलं आणि ते स्वतः एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत. आता एंडोक्रायनॉलॉजिस्ट हे सहसा आपण न ऐकलेले डॉक्टर असतात. तर एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणजे शरीरात ज्या आपल्या ग्रंथी आहेत, एक ग्रंथी आपल्याला माहिती असते थायरॉइड, कारण ती कधी कधी मोठी होते, थायरॉइडचे आजार आपल्याला माहिती असतात. तर त्या थायरॉइड प्रमाणेच मेंदूमध्ये आणि आपल्या पोटामध्ये, आपल्या छातीमध्ये असे कित्येक एंडोक्राईन ग्रंथी आहेत ज्याचा एक मोठा प्रभाव आपल्या शरीरावर असतो. त्या हॉर्मोन्स तयार करत असतात आणि कधी कधी त्यांचे विकार जेव्हा तयार होतात ते फार भयावह असतात. डायबिटीस हा असा एक एंडोक्राईन ग्रंथीचा आजार. त्यामुळे डॉक्टर मनीष कुशे हे डायबिटीस क्षेत्रातले विशेष तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर थायरॉइड, पिट्युटरी, महिलांचे काही ओव्हरियन डिसीजेस अशा अनेक आजारांवर संशोधनात्मक, त्याचबरोबर सगळे तपास करून ट्रीटमेंट करणं हा त्यांच्या वैद्यकीय क्षेत्राचा भाग आहे. डॉक्टर मनीष कुशे हे महिन्यातील 2 रविवार, त्याला आपण एक रविवार आड किंवा अल्टरनेट संडे सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळात आनंद पॉलिक्लिनिक आणि काही डॉक्टर भाऊसाहेब पुरोळेकर नर्सिंग होम येथे ते रुग्ण तपासणी करतील. रविवारी एक रविवार आड, त्यामुळे सुरुवात त्यांची दिनांक 10 एप्रिल रोजी डॉक्टर मनीष कुशे सकाळी इथे रुग्ण तपासणीसाठी उपलब्ध असतील. अनेक डायबिटीस आणि तत्सम रुग्णांसाठी एक चांगली ही सुविधा. या सर्व गोष्टींमध्ये मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आमचं जे तत्व गेले 20-25 वर्ष राहिलेलं आहे की रुग्ण तपासणी असेल, त्याच्यावरचे उपचार असतील, तर कोणाला आर्थिक अडचणीमुळे हे होणार नाही किंवा त्याच्या मोठ्या फी किंवा बिलं द्यावी लागतील अशी परिस्थिती येणार नाही. त्यामुळे गरीबातल्या गरीब रुग्णाला देखील या सुविधेचा कसा फायदा होईल यासाठी आम्ही कार्यरत आहोत. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. 12वीचा अभ्यास तर झाला, पण आता प्रवेश परीक्षांचं काय? अरे मग परफेक्ट अकॅडमी आहे ना. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे क्रॅश कोर्स 2022. खास नीट, MST CET, JEE या परीक्षांसाठी 10 एप्रिल 2022 पासून 75 दिवसांचा फास्ट ट्रॅक कोर्स. मागच्या 3 वर्षात JEE, नीट, MST CET मध्ये सिंधुदुर्गात पहिला परफेक्ट अकॅडमीचाच. मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ. सदाभाऊ खोत यांच्या विरोधात घोषणा देत राष्ट्रवादीकडून कुडाळ इथं त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलंय. हमसे जो
जाएगा, मिट्टी में मिल जाएगा। नीम का पत्ता कड़वा है, सदा भाव भड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, सदा भाव भड़वा है। गली गली में शोर है, सदा भाव चोर है। गली गली में शोर है, सदा भाव चोर है। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नीम का पत्ता कड़वा है। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। दृष्टी ऑप्टिशियन्सची 11 वर्ष विश्वासार्हतेची सिंधुदुर्गातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर। चष्मा आणि गॉगलच्या दर्जेदार फ्रेमवर 50% फ्लॅट सूट आणि विशेष भेटवस्तू सुद्धा। ब्रँडेड फ्रेम खरेदीवर कोडॅक कंपनीची लेन्स मोफत। चष्म्याच्या लेन्स खरेदीवर फ्रेम मोफत। त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी। रिफायनरीबाबत आपण दिल्लीतील संबंधित मंत्र्यांची भेट घेणार असून याबाबत कोणीही ताकाला जाऊन भांडं लपवू नका, अशी टीका प्रमोद जठार यांनी सेनेवरती केली। पाहूयात। गेल्या 5 वर्षाच्या आमच्या सगळ्या रिफायनरी समर्थक असतील किंवा ज्या ज्या पक्षांनी या सगळ्याला समर्थन दिलं, या सगळ्या आमच्या मनामध्ये एक आनंदाची भावना आहे की कोकणावरती जो अनेक वर्ष अन्याय होतोय, कोकणाचा विकासाचा जो बॅकलॉग तुंबला आहे, तो मला वाटतं या प्रकल्पाच्या माध्यमातून दूर होण्यासाठी आता ही सुरुवात झालेली आहे। माझं अजूनही सांगणं आहे की ताकाला जाऊन अजूनही भांडं लपवू नका। तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला कळवलेलं आहे, आता आमची जबाबदारी आहे। म्हणून या ठिकाणी मी केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे की या रिफायनरी समर्थकांचं एक शिष्टमंडळ इथल्या सगळ्या आमदारांच्या ज्यांना यायचं कुठल्याही पक्षाचा अभिनिवेश न बाळगता, ज्यांना वाटतं की कोकणातली बेरोजगारी दूर व्हावी, कोकणातल्या शिक्षणाचा बॅकलॉग दूर व्हावा, कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये पाणी पोचावं आणि 80% बंद असलेली कोकणातली घरं पुन्हा उघडावी, असं ज्यांना वाटत असेल अशा मंडळींचं एक शिष्टमंडळ आम्ही केंद्रीय शीर्ष नेतृत्वाला जाऊन भेटणार आहे। पेट्रोलियम मिनिस्टर असतील, माननीय गडकरी साहेब असतील, माननीय नारायणराव राणे साहेब असतील, माननीय कालच ज्यांनी हा विषय पुन्हा ऐरणीवर आणला ते आमचे लाडके शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान असतील, या सगळ्यांना आणि आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस असतील, या सगळ्यांना आम्ही भेटणार। या प्रकल्पाच्या निमित्ताने कोकणाचा एक बॅकलॉग दूर करायची संधी कोकणाला मिळालेली आहे आणि महाराष्ट्र सरकार शेवटी 5 वर्षाने का होईना पण महाराष्ट्र सरकारने केंद्राला पत्र दिलंय। ज्या गावामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, ज्या गावामध्ये विस्थापन होणार त्या गावामध्ये हा प्रकल्प करावा, अशी आमची सुद्धा मागणी या शिष्टमंडळाच्या माध्यमातून केंद्रातल्या सगळ्या मंत्री महोदयांना मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं स्वागत करणार। 100% कोकणाच्या विकासात वयम पंचाधिकम शतम आम्ही सगळे एक आहोत। आमच्या कोकणाला विकास हवाय, आमच्या कोकणातल्या 2 लाख बेरोजगारांना आम्हाला नोकरी हवी आहे, आमच्या कोकणामधलं पाण्याचं दुर्भिक्ष घालवायचं आहे, आमच्या कोकणामध्ये आरोग्याच्या सुविधा होत्या। त्यामुळे जो म्हणेल या प्रकल्पाला समर्थन देईल त्यांच्या बरोबर आम्ही 5 वर्ष का होईना उशीर झाला, पण सुबह का भूला जब शाम घर पे लौट के आता है तो उसको भूला नहीं कहते, बरोबर आहे। त्यामुळे आजही झाला प्रकल्प तर आम्हाला सगळ्यांना हवाय। आम्ही लवकरच केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार आहोत आणि या प्रकल्पाची ताबडतोब भूमिपूजन त्या ठिकाणी करावं अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।
आनंदी रहा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या योजनेसाठी निधी जाहीर करतायत. हेच लोकप्रतिनिधी जनतेच्या गरजांकडे पाहत नाहीत. आरोग्य सेवा अत्यावश्यक आहेत, मात्र जिल्हा रुग्णालयात आणि कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि अन्य रुग्णालयातील लाईट बिलं थकीत असल्यानं विजेचा पुरवठा बंद करण्यात आलाय. हे लोकप्रतिनिधीचं अपयश असल्याची टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे. जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे सर्वच लोकप्रतिनिधी जिल्ह्यामध्ये येऊन मोठमोठ्या घोषणा आणि मोठमोठे निधी जाहीर करतायत, पण प्रत्यक्षात जिल्ह्यातल्या असलेल्या ज्या सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजेकडे मात्र सर्वजण दुर्लक्ष करतायत. आज जिल्ह्यामध्ये आज ज्या आरोग्य सेवा सर्वसामान्य जनतेला जो आरोग्य सेवेचा विषय भेडसावतो आहे आणि ज्या असलेल्या सेवा मिळत आहेत त्या ठिकाणी सर्वसामान्य जनता तिथे जात आहे. आता ह्या जनतेत जात असताना आज कणकवलीच्या रुग्णालयाचं 22 लाखासाठी बिल कापलं गेलं. मध्ये 2 दिवसापूर्वी कुडाळ महिला रुग्णालयाचं बिल कापलं गेलं. त्याच्या अगोदर वैभवडीचं बिल कापलं, लाईट बिल कापलं गेलं. याचाच अर्थ ज्या रुग्णालयात शासकीय सेवा घेण्यासाठी सर्वसामान्य जनता जाते त्या जनतेकडे लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही. ज्या जनतेने लोकप्रतिनिधींना निवडून दिलं ते लोकप्रतिनिधी आज या सर्व जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करत आहे. आज तोच प्रकार ज्या आज जनतेकडून किंवा असलेल्या ज्या असलेल्या डिलिव्हरी पेशंट जे आहेत ते ज्या असले खाजगी रुग्णालयांमधून आता कणकवलीच्या रुग्णालयामधून सावंतवाडी येथे पाठवलं जात होते किंवा कुडाळ येथे पाठवलं जात होतं. पण आज तिकडचे तिन्ही डॉक्टर जे आपल्या जिल्ह्यामध्ये बालरोग तज्ज्ञ जे होते त्या तिन्ही डॉक्टरांची परिस्थिती आज बिकट झालेली आहे. कुडाळमधले डॉक्टर जे होते ते आज अति गंभीर आजाराने 6 महिने रजेवरती आहेत. जे सावंतवाडीमधले डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर आता मे मध्ये निवृत्त होत आहेत. त्याचबरोबर ओरोसमध्ये जे डॉक्टर होते ते डॉक्टर आता त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी शासनाची परवानगी आली की निघून जाणार आहेत. म्हणजेच आज या जिल्ह्यामध्ये कोणीही अशा प्रकारची डिलिव्हरी करणारे आज डॉक्टर राहणार नाही. डिलिव्हरीसाठी खाजगी रुग्णालयात जावं लागेल आणि खाजगी रुग्णालयात गेल्यानंतर अगदी सिझरिंगला 35,000पासून लाखापर्यंत डॉक्टरची बिलं आकारली जातात. त्यामुळे आता जनता या महागाईमध्ये सर्व डिझेल पेट्रोल आणि सर्व असलेल्या सर्वच मूलभूत गरजांचे दर वाढत चाललेले असताना या अशा प्रकारे आरोग्याचे ज्या असलेल्या योजनेचे दर वाढायला लागले तर सर्वसामान्य जनतेला आता हैराण करण्याचा सरकारने, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ठरवलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता ही या सर्व सरकारवरती आणि असलेल्या या लोकप्रतिनिधीवरती आता त्रस्त झालेली आहे. लोकप्रतिनिधींचे वेगवेगळे कार्यक्रम बघण्यामध्ये जनतेला रस नाही आहेत. पण आज या ठिकाणी तशाच प्रकारचे आज जे काही अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्या कार्यालयातून जे पर जिल्ह्यातले आहेत, लगतच्या जिल्ह्यातले आहेत, ते कार्यालयातून गुरुवारीच गायब होतात आणि ते मंगळवारी दुपारी किंवा सोमवारी संध्याकाळपर्यंत हजर होतात. आणि त्यांचे असलेल्या सर्व कार्यालयातले जे दूरध्वनी आहेत ते पैसे नसल्यामुळे शासनाने बंद करून टाकलेले आहेत आणि ते दूरध्वनी नसल्यामुळे त्यांचे भ्रमणध्वनी जे आहेत त्या भ्रमणध्वनीवरती संपर्क साधला जातो. पण सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य नागरिकाला या भ्रमणध्वनीचे नंबर मिळत नसल्यामुळे एखाद्या जर नागरिकाला वैभववाडीतून ओरोसला यावं लागेल अधिकाऱ्याला भेटायला आणि तो अधिकारी जागेवरतीच नसेल तर त्याचा असलेला झालेला खर्च आणि त्याचा असलेला वेळ वाया जाणार. म्हणूनच काल जिल्हाधिकाऱ्यांना भेटून की या सर्व असलेल्या अधिकारी आणि जे असलेले कनिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांचे भ्रमणध्वनी, त्यांची एक लिस्ट किंवा त्यांची पुस्तिका ग्रामपंचायतींना देण्यात यावी. त्याचप्रमाणे त्यांच्या असलेल्या वेबसाईटवरती जे अपडेट झालेली नाही आहेत, जुने अधिकाऱ्यांचे नंबर ते अपडेट करून ती वेबसाईट पण एक सुसूचित करावी. म्हणजे जिल्ह्याबाहेरील लोक जे असलेले मुंबईचे चाकरमानी त्या असलेल्या वेबसाईटवरून नंबर घेऊन, अधिकाऱ्याची वेळ घेऊन ते ह्या जिल्ह्यामध्ये येऊन अधिकाऱ्याला भेटू शकतील. पण अशा पद्धतीने झालं त्यामुळे ह्या सर्वसामान्य आज रिक्त पद आहे, ती रिक्त पद भरण्यासाठी पण लोकप्रतिनिधी, पालकमंत्री सपशेल अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या जनतेला अन्य विकासापेक्षा
ह्या मूलभूत गरजांचा विकास हा जिल्ह्यातल्या जनतेला हवा आहे. ती मूलभूत गरजेचे विकास ह्या लोकप्रतिनिधी करावेत अशा प्रकारची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांना आमची विनंती आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. 12वीचा अभ्यास तर झाला, पण आता प्रवेश परीक्षांचं काय? अरे मग परफेक्ट अकॅडमी आहे ना. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे क्रॅश कोर्स 2022. खास नीट, MST, CET, JEE या परीक्षांसाठी 10 एप्रिल 2022 पासून 75 दिवसांचा फास्ट ट्रॅक कोर्स. मागच्या 3 वर्षात JEE, नीट, MST, CET मध्ये सिंधुदुर्गात पहिला परफेक्ट अकॅडमीचाच. मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मालवण शहर अध्यक्षपदी सतीश आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे. आगामी नगर परिषद निवडणूक ही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली आहे. ॲक्च्युअल सतीश आचरेकरांनी प्रवेश करून बरेच दिवस झालेले होते. मला वाटतं 5-6 महिने झाले. मगाशी मला वाटतं आपण नव्हता इथे, मी तेच सांगितलं की त्यांनी आजपर्यंत मला हे पद पाहिजे किंवा ते पद पाहिजे असं कधीही सांगितलेलं नाही. कुठेतरी ते ज्या पद्धतीने प्रश्न घेऊन येतात, ते मच्छीमारांचे असतील, बाकी ते तुमच्या त्या मच्छीमारांच्या आपापसात त्या वादात नाही मला पडायचं, पण ते मच्छीमारांचे असतील किंवा दुसरे काही प्रश्न असतील सर्वसामान्यांचे, ते प्रश्न ते घेऊन येतात. सगळ्या आमच्या स्थानिक लोकांची सोयी मागणी होती की त्यांच्याकडे शहरातल्या नेतृत्वाची जबाबदारी दिली पाहिजे. आमचे मालवणचे नेते राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष विक्टर डॉन्टस साहेबांची माझी चर्चा झाली. त्यांनी सुद्धा सतीश आचरेकर हे नाव म्हटल्यानंतर हिरवा कंदील दिला. आणि आगामी नगरपालिका, तुम्ही बोललात ते बरोबर आहे, आगामी नगरपालिकेची संपूर्णतः जबाबदारी सतीश आचरेकरांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची आम्ही तयारी केलेली आहे स्थानिक लेवलला. आणि त्याचबरोबर मला हे अजूनही सांगायचं, तुम्ही मगाशी मी भाषणात बोललो, तुम्ही ऐकलं की नाही मला माहीत नाही, बऱ्याच गोष्टींचा त्यांना काही सरकारी यंत्रणांकडून आजपर्यंत त्रास होत होता. परंतु याच्यापुढे मला त्यांना इशारा द्यायचा आहे की त्यांच्या मागे पक्ष पूर्णतः खंबीरपणे पाठीशी उभा राहणार आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून जसा मी आहे तसंच आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असेल, जयंत पाटील असतील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असतील, हे सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांना ज्या ज्या याच्यात आमची साथ लागेल तिथे मी स्वतः आहेत आणि बाकी माझे सर्व सहकारी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्याबरोबर आहे आणि याच्यासाठीच त्यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. आज जी काय जबाबदारी पक्षाने शहराची म्हणून दिलेली आहे, एक जबाबदारी, व्यवस्थित जबाबदारी म्हणून पार पाडू. जसे काय पक्षाचे निर्णय यामध्ये होतील त्याप्रकारे आम्ही त्या जबाबदारीचं काम करू. पुढे निवडणुका येत आहेत, या निवडणुकीमध्ये नक्कीच आम्ही राष्ट्रवादीचा झेंडा उभा करू ही आम्हाला पूर्ण 100% माहिती आहे. त्याप्रकारे आम्ही आमचं काम सुरू करू. निवडणुका लढण्याची स्वबळावर जर पक्षाची जबाबदारी असेल तर तेवढी तयारी आम्ही नक्कीच करू आणि तेवढं आम्ही काम करण्याची आमच्या पक्षामध्ये आमच्या पूर्ण दमतीची तयारी आम्ही केलेली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. दृष्टी ऑप्टिशियन्सची 11 वर्ष विश्वासार्हतेची सिंधुदुर्गातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर. चष्मा आणि गॉगलच्या दर्जेदार फ्रेमवर 50% फ्लॅट सूट आणि विशेष भेटवस्तू सुद्धा. ब्रँडेड फ्रेम खरेदीवर कोडॅक कंपनीची लेन्स मोफत. चष्म्याच्या लेन्स खरेदीवर फ्रेम मोफत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. नागपुरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांच्या घरावरती ईडीने आज सकाळी छापेमारी केली. ईडीचे पथक सकाळी सतीश उके यांच्या नागपुरातील घरी दाखल झाले होते. जमिनीच्या व्यवहार प्रकरणी हा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर येते.
सतीश उके हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत. सतीश उके यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यामुळे ते अधिक चर्चेत आले होते. आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी उके यांच्या नागपुरातील पार्वती नगरातील घरी छापेमारी सुरू केली. काही अधिकारी हे उके यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आपलं योग्य निदान, अचूक उपचार आणि आपुलकीच्या सेवेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय बनलेले सिद्धांत हॉस्पिटल. ब्रेन स्पाइन शस्त्रक्रिया आणि ट्रॉमा केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. अत्याधुनिक सेवा सुविधांनी परिपूर्ण. मेंदूच्या अपघाती इजा, रक्तस्राव, ब्रेन ट्यूमर, मणक्याच्या सर्व प्रकारच्या आजारांवर एंडोस्कोपी तसेच मायक्रोस्कोपिक अशा अत्याधुनिक उपकरणांद्वारे शस्त्रक्रिया आणि लेसर उपचार. त्याचबरोबर पॅरालिसिस, फिट्स, मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, श्वसन रोग, किडनीचे विकार, डेंग्यू, चिकनगुनिया अशा गंभीर आजारांवर डॉक्टर अनुष्का वाईकर, डॉक्टर कौस्तुभ वाईकर आणि तज्ञ सहकारी डॉक्टर्स यांच्याकडून प्रभावी आणि विश्वसनीय उपचार. आजार कोणताही असो, अचूक निदान आणि योग्य उपचार फक्त इथेच. सिद्धांत हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटल जवळ, रिंग रोड, कोल्हापूर. फोन नंबर 930 917 0345 आणि 98 60 39 59 52. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टोकावर वसलेलं बांदा शहरात 15 दिवसांचा शिमगोत्सव आणि रंगपंचमी बांदावासियांनी उत्साहात साजरी केली. कोरोना महामारीमुळे गेल्या 2 वर्ष सर्वच सार्वजनिक सणांवर बंदी होती, पण आता या कोरोनाचं संकट टळल्यानंतर बांदावासीय, बालगोपाळ ते ज्येष्ठांनी रंग उधळत शिमगोत्सव आणि रंगपंचमी उत्साहात साजरी केले. होळी पौर्णिमेपासून सुरू होणारा बांद्याचा शिमगोत्सव गेले 15 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात पार पडला. गुरुवारी सकाळी बाजारपेठेतील श्रीदेव मांडकरी देवस्थान इथं रंगांची उधळण करून रंगपंचमी साजरी करण्यात आली. शहरात गल्लोगल्ली डीजेच्या तालावर बेधुंद नाचत बच्चे कंपनी तसेच वृद्ध रंगपंचमीचा आनंद लुटताना पाहायला मिळाले. आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. बैलझुंजीत बाबूचा मृत्यू, 12 जणांवर गुन्हा दाखल. ताकाला जाऊन भांडं लपवू नका, रिफायनरी प्रकरणी प्रमोद जठरांची टीका. आणि महाराष्ट्र निर्बंध मुक्त, मास्क वापरणं इच्छित. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.